न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या अपहारा प्रकरणातील प्रमुख आरोपी उल्लानाथम अरुणाचलम याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली। घोटाळ्यातील 40 कोटी रुपये अरुणाचलकडे वळवल्याचा आरोप आहे। चौकशी दरम्यान मुख्य आरोपी हितेश मेहताने अरुणाचलमला 40 कोटी रुपये रोख दिल्याचाही दावा केला होता। आज अरुणाचलमला कोर्टात हजर केलं असता त्याला 18 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातली ही 6वी अटक मानली जाते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या अपहारा प्रकरणातील प्रमुख आरोपी उल्लानाथम अरुणाचलम याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली। घोटाळ्यातील 40 कोटी रुपये अरुणाचलकडे वळवल्याचा आरोप आहे। चौकशी दरम्यान मुख्य आरोपी हितेश मेहताने अरुणाचलमला 40 कोटी रुपये रोख दिल्याचाही दावा केला होता। आज अरुणाचलमला कोर्टात हजर केलं असता त्याला 18 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातली ही 6वी अटक मानली जाते।